नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता इथे बघा किती छान असा आज गुरुवार आहे। मस्त आपला गावरान बेत इथे केलेला आहे। आंबा कैरी घालून केलेला आहे पिठलं। हे बघा छान असं कैरी घालून भन्नाट असं पिठलं केलेलं आहे। चला तर मग आपण आता किचनमध्ये जाऊया आणि बघूया कशा पद्धतीमध्ये मी पिठलं केलं आहे। ते कैरी घालून ते मी आज करणार आहे। मस्त कैरी घालून असं ना पिठलं करणार आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत नाही का, तर कसं आंबट वस्तू खाल्ल्या पाहिजे म्हणजे आपल्याला ना ऊन लागत नाही। तर आज मी करणार आहे छान असं कैरी घालून पिठलं। तर त्यासाठी बघा इथे मी काय काय घेतलेलं आहे। इथे बघा 1 वाटी असं ना बेसन पीठ घेतलेलं आहे डाळीचं, मोहरी, मीठ, हळद, लसूण, कढीपत्ता, जिरं, हिंग, कांदा, हा चेचलेला लसूण आहे। ही कैरी बघा मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या। आता हिरव्या मिरच्या तुम्ही कितपत तिखट खाता त्यावर अवलंबून आहे। आम्हाला तिखट लागतं, मी इथे जास्त मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर पाहू शकता बघा इथे असं। चला तर मग आता आपण ना सुरुवात करूया रेसिपी करायला। त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा इथे बघू शकता मी इथे ना 1 बाउल घेतलेला आहे। आता जे नवीन असतील ना खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। हे बेसन एका याच्यात काढून घेऊया आणि कसं आहे ना ह्यामध्ये पाणी टाकून ते भिजवून घेऊया, कारण ज्या वेळेला आपण फोडणी देतो आणि पीठ टाकतो ना तर त्यावेळेला कसं घाई होते, मग त्याच्या होतात गाठी। तर त्यांच्यासाठी खास की बाबा पहिले पीठ आपलं भिजून मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये। हे बघा पाहू शकता इथे मी 1 ग्लास पाणी ओतलं याच्यामध्ये आणि असं पातळ करून घेतलं आहे। हे बघा म्हणजे आता कसं गाठी होणार नाही। हे बघा पाहू शकता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे पाणी पण गरम झालेलं आहे आपलं। आता कढई आपली चांगली तापली आहे, आपण त्यामध्ये तेल घालूया। आता तेल तुम्ही किती खाता त्या अंदाजावर ते तुम्ही तेल घाला। इथे मी ना 1 चमचा घेतलेला आहे मोठा। हे बघा इथे पाहू शकता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालतोय। मोहरी जरा मी जास्तच घेतलेली आहे आणि इथे जिरं मोहरी असं चांगलं तडतडायला लागलं का मग आपण त्यामध्ये घालूया कढीपत्ता। कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं हिंग, कांदा, त्याचबरोबर आपल्याला मिरची पण घालून घ्यायची कांद्याबरोबर। आता चांगलं असं आपण ना हे गुलाबी रंगावरती कांदा परतून घेऊया। चांगलं असं चुरचुरीत झालं पाहिजे आपले फोडणी। हे बघा आता आपण यामध्ये घालतोय चेचलेला लसूण। आता लसूण जेवढा तुम्ही जास्त घालाल तेवढं चव छान येते पिठल्याला। आता आपण यामध्ये घालूया हळद। हे बघा यामध्ये मी कालवून घेतलेलं बेसन ह्यामध्ये घालायचं। आता तुम्ही सुक्कं पण घालू शकता, पण कसं आहे ना सुक्कं घातलं तर शक्यतो ना गाठी होतात। आता ज्यांना सवय आहे ते बरोबर करतात, त्यांच्याकडनं नाही होत गाठी, पण जे नवीन असतील त्यांच्याकडनं ना गाठी होऊ शकतात। म्हणून आपण काय करायचं, थोडं पाण्यामध्ये बेसन पीठ भिजवायचं म्हणजे कसं गाठी होत नाही। आता आपण यामध्ये टाकूया गरम पाणी। आता पिठलं तुम्हाला सुक्कं हवं आहे का पातळ हवं आहे तर त्या प्रमाणामध्ये तुम्ही इथे पाणी घालू शकता। थोडंसं आपल्याला कसं पातळसर करायचं आहे म्हणून मी इथे भिजवताना 1 ग्लास घातलं होतं आणि आता आपण फोडणीमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। हे बघा असं ना हलवत राहायचं म्हणजे ना गाठी होत नाही। आता आपण यामध्ये घालूया मीठ। आता मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार अंदाजानुसार घालू शकता। इथे बघा 1 चमचा मी इथे मीठ घेतलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आणि आता आपल्याला घालायचं आहे मेन हे बघा कैरीचे तुकडे। तुम्ही पण नक्की घाला बेसनामध्ये कैरीचे तुकडे, एकदम चव छान लागते।
एकदम भारी लागते. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, कैरी खायची म्हणजे कसं ऊन पण लागत नाही आणि कसं आता पिठल्याची चव पण ना एकदम अशी मस्त आंबट वगैरे अशी चांगली लागते. हे बघा असं ना आता याला असे हळूहळू बघा असे ना बुडबुडे येतात. हे बघा दिसते का? हे बघा. आता आपण काय करूया, गॅस कमी करूया आणि झाकण मारून ठेवूया. 15-20 मिनिटामध्ये आपलं पिठलं तयार. हे बघा पाहू शकता इथे आपलं पिठलं कसं होतच आलंय. हे छान लागतं कैरी टाकून पिठलं. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. हे बघा कैरी टाकून नक्की तुम्ही ना पिठलं करून बघा. 5 मिनिट अजून आपण थोडी ना उकळी काढून घेऊया. वाव, हे बघा पाहू शकता इथे आपलं पिठलं तयार झालं आहे. हे बघा पाहू शकता इथे आपलं मस्त असं झणझणीत गावरान पिठलं तयार आहे कैरी घालून केलेलं. तुम्ही पण नक्कीच कैरी घालून पिठलं करून खा, खूप छान लागतं. आणि हे बघा इथे जोडीला ही बाजरीची भाकरी आहे, छान अशी खरपूस भाजलेली. आणि त्या जोडीला बघा इथे काय काय घेतलेलं आहे. काकडी, गाजर, बीट आहे, लिंबू, कांदा आणि कैरी. कसं वाटला आजचा बेत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला कंजूसगिरी करू नका. धन्यवाद.